धन्यवाद. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने टाकलाय. अगदी बॉलरच्या तुम्ही ऍक्शनचा विचार केलात ना, खूप चांगली ऍक्शन पाहायला मिळत आहे. अगदी आजपासून 8-10 वर्ष अगोदर तुम्ही गेला असाल ना, तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्याच ऍक्शन्स ग्राह्य धरल्या जायच्या. तुम्ही आर्म थोडासा जरी वरती घेतलात ना, तरी देखील मात्र नो बॉल असायचा. आणि त्याच ऍक्शननी गोलंदाजी आता इथून गोलंदाज राजही करतोय. त्या ऍक्शनची चर्चा आपण करतोय आणि त्या ऍक्शनकडे आपण लक्षही देणार आहोत. आणि एखादी गोष्टीची तुम्ही मागणी करा, त्याची पूर्तता करणं ही खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे माहीमचा महाराजा. आणि त्यासोबतच आमच्या नॅशनल स्पोर्ट्स यांची अगदी पाहुणचारी तेवढा चांगला राहिलेला आहे. ही बॉलिंग ऍक्शन पुन्हा एकदा टप्पा पडतोय. कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप. अगदी खूप कमी क्षणाचा इथे प्रयत्न केला होता, पण तरी देखील कॅच पकडणं गरजेचं आहे. या चांगल्या रिफ्लेक्सेस असणं गरजेचं आहे. तीन बॉलचा खेळ झाला, 2 धावा धावफलकावरती 1 विकेट. अगदी हात डिलिव्हर करत असताना खूप खाली वळण घेतोय. वळ बॉल वाईट जरी असेल ना, तरी देखील या बॉलचं कौतुक करावं लागणार आहे मित्रांनो. टप्पा पडलाय, पडल्यानंतर अगदी गर्रकन गिरकी घेत आतमध्ये आलाय. या बॉलची जर पिचिंग चांगली असेल तर मात्र काय. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्पिनचा वापर केला, पण याही वेळेस उसळी घेत नाहीये बॉल. पिचिंग पहिल्या बॉलची पाहिली तर 5व्या-6व्या स्टंपवरती होती, लेग स्टंपच्या बाहेर. या बॉलची पाहिली तर पुन्हा एकदा पिचिंग 4थ्या ते 5व्या स्टंपवरती. तिकडनं बॉल बाहेरही निघालाय. लेग स्पिन चांगला, नॅचरल लेग ब्रेक आहे त्याकडे. इथे देखील पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीची कडा लागते, फेकी केली आहे स्ट्रायकर एंडवरती आणि सिंगल मिळणार आहे. याही वेळेस बॅटर सांगतायत, गणेशी दर्शवतायत ना, की हाही बॉल वाईट जाऊ शकला असता. एक्स्ट्राज घेऊन खेळणं गरजेचं आहे. राजची गोलंदाजी काय बॉलिंग राहिली आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण संतोषचाही उल्लेख केला, तोही दर्जेदार गोलंदाज होता. क्रिल शिंदेनेही चांगली बॉलिंग केली आहे. त्याचबरोबर आता राजचाही ओळख, खूप चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या ऍक्शननी गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, वा टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय. यावेळेस रॉंग वन टाकलाय. वड बॉल, बॉल पायाला लागतोय, अंगाला लागतोय, सिंगल मिळते. वड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे. अजित सरही विचारतायत जणू, कसा टाकला, कसा फेकला हा बॉल. हो, वन टू गो. चिंगळ्या बोले. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्पिनचा वापर केला, पण यावेळेस पिचिंग पा रिटर्न क्रिजच्या बाहेर. अगदी थोडंसं काम केलं ना गोलंदाजांनी स्वतःच्या लाईन लेंथ वरती, तर मात्र तिथून मागे होऊन पाहणार नाही असा गोलंदाज. एक फ्युचर स्टार पाहायला मिळतो आपल्याला मैदानाच्या सध्या तरी. राज इथे देखील लेग स्पिनचा वापर केला, पण इथे पुन्हा एकदा थोडीशी चूक केली जात आहे. लेग स्पिनचा तुम्ही वापर करताय त्यावेळेस तुमच्या बॉलची पिचिंग ही अगदी किमान मिडल स्टंप वरती असणं गरजेचं आहे. वाईट बॉल आहे. येस सर, वाईट +1. बॅक टू बॅक वाईड्सही तुम्ही पाहिलं, चांगली बॉलिंग केली आहे, पण तरी देखील आतापर्यंत 9 धावा बनवल्यात. लक्ष्मी साई सिद्धी, विपक्ष अष्टविनायक गिरगाव. ही मराठी संस्कृती जपण्याचं कार्य आपण पाहतोय. माहीमचा महाराजा, अनेक वर्षाची ही परंपरा. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची कडा लागते का, पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतात स्थिर स्थगित हुवे आपल्या एका जागेवरती आहेत आणि येस, इट्स अ वाईट बॉल. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक, 10 धावा. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा लागते, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल डॉट आलाय. जर या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये बॅटनी धावा किती आल्यात, त्याचबरोबरीने बॉल एक्स्ट्राजनी धावा किती आल्यात याची पाहणी करणं गरजेचं आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात, त्यातील 6 धावा या एक्स्ट्राच्या आहेत आणि 4 धावा फक्त बॅटनी आल्यात. तंतोतंत गुणलेखनही सुरू आहे. अप्रतिम स्पर्धाही सुरू आहे. पहा ती ऍक्शन रिप्ले.
हाई बॉल जरूर वाईड होता, पण त्या ऍक्शन वरती लक्ष देणं किती गरजेचं आहे. अगदी कुठल्याही प्रकारचा आर्म वरती येत नाहीये, त्याच ऍक्शन मधून अगदी बोटांची जादू बिरखवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. राज होता बॉलिंग ट्रॅकवरती, ज्याच्या बोटांच्या जादूवरती, ज्याच्या फिरकीच्या बळावरती बॅटर्सला त्यांनी जणू काय नाचवलं, पण तरी देखील धावफलक 10 या आकड्यावरती गेलेलं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. आत्तापर्यंत जर आपण गुणलेखन पाहिलं ना, तर त्याचबरोबरीने आपण जर अंदाज बांधला तर तो अंदाज हेच सांगतो की 40-45 या धावा तुम्हाला थोड्याशा सेफ आहेत. 35ही चालतील जर तुमच्याकडे बॉलिंग चांगली असेल तर. पुढचा बॉल लीफ केला, हाई बॉल वाईड येतोय का तरी यस, आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाची धाव ऍड होईल खात्यामध्ये. 11 धावा लागल्या धाव फलकावरती. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बिग हिटचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल आणि इथे अपील केली जात आहे. प्रचंड लाऊड अपील आहे. पंच सांगतायत येस इट्स आउट. अजित सरांकडे अगदी अंडरआर्मच्या क्रिकेटने नेहमी पाहतच राहावं असं कार्य त्यांचंही राहिलेलं आहे. अगदी पहा, खूप चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन, विकेट मिळाली आणि त्यानंतर अपील करण्यात आली. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. कसला विलंब आहे, बराच वेळ. बॅटर या, चला बॅटर आपल्याला विनंती, चला लवकर आपण, कारण आज शेड्यूल पासून आपण जवळपास 1 ते 1.5 तास थोडे मागे आहोत. 4 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावा झाल्या धावफलकावरती. 2 विकेट्स गेल्यात. 1 षटकाचा खेळ झाला. अश्विन आहे बॉलिंग ट्रॅकवरती. अजित सरांना तुम्ही पाहताय, त्याचबरोबरीने आमच्या अभय सरांचंही कौतुक करावं लागणार आहे. अगदी या दोन्ही नामवंत पंचांसोबत स्वतःच्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न अभय सरांनीही केलेला आहे ना. चांगलं कार्य त्यांच्याकडूनही राहिलंय. अश्विन बॉलिंग ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल बिग हिटचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. बॅक टू बॅक विकेट्स मिळत आहेत. पहिलं सांघिक यश आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त करणारी गोलंदाजी अश्विनची तुम्ही पाहताय. वड बॉल, अप्रतिम बॉल इथे हाता आलाय. इथे हाई बॉल आपण पाहतो तर ऑफ स्पिनचा वापर करण्यात येतोय. अजित सर, आपल्याला विनंती आहे, फक्त स्ट्राईक एंडवरच्या बॅटरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. नॉन स्ट्रायकरचं, नॉन स्ट्रायकर विपुल, मेहुल.
इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. बॉलला पंच करण्याचा प्रयत्न राहिला ऑन रिजन वरती. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. क्षणाचा विलंब. डोळ्याची पापणी लवते ना लवते 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. याला सर म्हणतात विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय. डोळ्यांची पापणी लवली ना मित्रा तर मात्र इथे तुम्हाला एकाचं रूपांतर 2 धावांवरती पाहायला मिळत आहे. अंडर अपचं क्रिकेट आहे ना. फास्ट क्रिकेट आहे. फ्युरियस क्रिकेट आहे. अंडर द आर्मचं क्रिकेट, अंडर द लाईटचं क्रिकेट तुम्ही पाहताय, एन्जॉय करताय. माहीमचा महाराजा या चषकाची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. इथे बॉल अगदी वाईड आहे का? तर येस, वाईट बॉल असणार आहे. कारण सगळ्यांचं लक्ष लागून होतं खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच होतोय की काय. तसं नाही झालंय, वाईट बॉल आहे. 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अश्विनने दिला. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल शेवटच्या क्षणाला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॉडीवरती अटॅक जेव्हा जेव्हा अश्विन करतात तेव्हा तेव्हा चांगली बॉलिंग त्याच्याकडूनही पाहायला मिळते आपल्याला. पण जेव्हा अगदी ऑप्शनच्या बाहेरची बॉलिंग केली जाते त्यावेळेस ते एक्स्ट्राजही पाहायला मिळतात. एक्स्ट्राजवरती रोख लावलात ना तर मात्र बॅटनी खूप कमी धावा आल्यात. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा प्रयत्न झाला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. वन टू गो फेम. अजित सरांना तुम्ही पाहताय. इथे देखील ऑफ स्पिनचा प्रयत्न केला. खेळपट्टी ही तेवढीच चांगली उभारली आहे ना आणि त्यामुळेच तुम्हाला या चषकामध्ये बॉलर्स डॉमिनेशन पाहायला मिळत आहे. कारण अनेक रिजनवरती तुम्ही पाहता इथे देखील बॉल रिलीज पॉइंट चुकलाय. बॉल रिलीज करत असताना हातातनं थोडासा निसटतोय, थोडासा सटकतोय की काय. आणखी एक एक्स्ट्राची धाव आली आहे. थोडासा थकवा तोही जाणवतोय, पण तुम्ही प्रयत्न चांगले सातत्याने तुम्हाला करावा लागणार आहेत. शेवटचा बॉल आहे षटकामधला आणि आपण पाहतो तर हाही बॉल पुन्हा एकदा लेग स्पिनचा प्रयत्न केला. बॉलरही अश्विन आता त्या असमंजस्यमध्ये आहेत ना की लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतायत, बॉल वळत नाहीये. ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न करतायत, बॉल जास्ती वळतोय आणि या असमंजस्यमध्ये सातत्याने ते वाईड बॉल पाहायला मिळतात. अगदी हा बॉल सरळ सोपा सोडण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथेही मिळाली. स्वतःवरती देखील थोडीशी नाराजी व्यक्त करतायत. धावा लागल्या धाव फलकावरती 21 षटक झाले. 2-3 षटकाचा खेळ आणखी शिल्लक आहे. राज येतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ज्या बॉलरची आपण चर्चा केली होती यॉर्कर हाताळला. अगदी पहिल्याच बॉलवरती यॉर्कर. चांगली गोलंदाजी केली. या ॲक्शनची आपण चर्चा केली पहिल्या षटकामध्ये. त्याचबरोबरीने आता इथून आवश्यकता कसले तर आवश्यकता त्या संयम बाळगण्याची आहे. आवश्यकता त्या लाईन आणि लेंथला सातत्याने कंटिन्यू करण्याची आहे. चांगल्या ॲक्शननी बॉलिंग करतोय. अगदी अमितही पाहणी करतात ना की अगदी थोड्या वर्षा अगोदरचं तुम्ही अंडरआर्मचा क्रिकेट खेळत असाल ना तर अशाच प्रकारची ॲक्शन अलाउड होती. इथे देखील पुन्हा एकदा एक चूक करतोय. ऑप्शनच्या बाहेर बॉल, प्रचंड पिचिंग, वाईट बॉल, वाईट +1 2 धावा ॲड होतील. वाईट्स आणि एक्स्ट्राज याचं कॅल्क्युलेशन आपण केलं ना तर त्यांनी जास्ती धावा आल्यात. जर आपण कम्पेअर केलं तर बॅटच्या हिशोबाने त्या एक्स्ट्राजला कंट्रोल करणं गरजेचं आहे. हो, आतमध्ये आला. शार्प ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली जात आहे आणि यष्टीरक्षक म्हणतात की आपण जाऊयात तिसऱ्या पंचांकडे. जाऊयात हायकोर्टामध्ये थोडीशी अपील करूयात. अजित सर सांगतात जाऊयात हायकोर्टामध्ये. तिसऱ्या पंचांकडे जाण्याची आवश्यकता. नॅशनल स्पोर्ट्स आता त्यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे आणि
आमच्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही अगदी आमची स्क्रीनही पाहू शकता. त्याचबरोबरीने आमचं हे समालोचन कक्षही पाहू शकता. कॉमेंट्री बॉक्सही तुम्ही पाहताय. महत्त्वाचा डिसिजन आहे, महत्त्वाचा निर्णय. अमित आलेत, ते पाहणी करतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना सर? हां सॉरी, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. येस येस, तुमचं डिसिजन सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. ओके, सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आणि आता संपूर्ण काही पंचांच्या खांद्यावरती जबाबदारी तिसऱ्या पंचाच्या खांद्यांवरती आपण पाहतो. तर अमित पाहायला मिळतात आपल्याला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये सध्या तरी. हे तुम्ही आमचं कॉमेंट्री बॉक्स पाहताय. 24 धावा लागल्या धावफलकावरती. लक्ष्मी साई सिद्धी, चांगला खेळ त्यांचाही राहिला, पण त्याचबरोबरीने अष्टविनायक गिरगाव संघाचाही खेळ आतापर्यंत चांगला राहिला. बॉलिंग चांगली त्यांच्याकडून पाहायला मिळते. ऑफ स्पिन, लेग स्पिन याचा वापर सातत्याने चांगला केला जातोय. पण त्याचबरोबरीने ती कला आहे, ते कौशल्य त्यांच्याकडे पाहायला मिळत आहे. पण तरी देखील तुमच्याकडे त्या लाईन लेंथवरती चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे. येस येस, ऑनफिल्ड नॉट आउट आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ही माहिती अजित सर आमच्यापर्यंत घेऊन येतात. अजित सर असतील, बाबू सर असतील, यांच्या दोघांची एनर्जीला सलाम आहे ना. पहा तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला अजित सर पाहायला मिळतात. अगदी त्यांच्या शैलीनी, त्यांच्या पंचांच्या कार्यानी. नॉट आउट आहे म्हणजेच काय तर बॉलिंग टीमने त्यांचा रिव्ह्यू ही आता गमावलेला आहे. हे पहा, ते ऍक्शन रिप्ले, हे ते क्षण. हा तो ऍक्शन रिप्ले. पंचवीस धावा लागल्या धावफलकावरती. 3 विकेटचे गेल्यात लक्ष्मी साई सिद्धी. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतो सातत्याने ते व्हाईट बॉल्स, एक्स्ट्राज एक्स्ट्राज, आणि त्या एक्स्ट्राजच्या साह्याने इथे धावा भरपूर झाल्यात. 26 धावा लागल्या धावफलकावर. समोर खेळण्याचा प्रयत्न राहिला. चांगली बॉलिंग केली जाते. शेवटच्या क्षणाला नकारलाय आणि इथे जीव बचावलाय, विकेट बचावली आहे. डॉट बॉल येतोय. भरपूर वेळाने आपण पाहतो तर निर्धाव, त्या निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 3 बॉलचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थानी. 26 धावा झाल्या धावफलकावरती. जर अगदी याच रनरेटने आपण चाललो तर प्रोजेक्टर स्कोर 51 वरती आपल्याला दाखवतोय. पुढचा बॉल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॉल सरळ अदळतोय आणि अदळत असताना एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही केला जाणार आहे. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न इथे होतोय. 55 बॉल अदळलाय. नाही अदळलाय. ओह सॉरी सर, चूक आमच्याकडून होऊ शकते, तुमच्याकडून नाही, क्षमस्वय. बॉल आधी बॉलरला अदळतोय. 2 to go चा सिग्नल आलाय. 27 धावा धावफलकावरती. इथे देखील
ऑफ स्पिनचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग स्टंप वरती पिचिंग आहे, तिकडनं बॉल सरळ बाहेर निघतोय, ऑफ स्पिनचा प्रयत्न राहतोय. आपल्याकडे टर्न दोन्ही आहेत, अगदी मातबर ताकद आपल्या त्या फक्त फिंगर्सच्या बळावरती ना, त्या हाताच्या बळावरती, त्या बोटांच्या बळावरती दोन्ही दिशेला तुम्हाला बॉल वळवण्याची ताकद आहे, पण त्यासोबतच ताकदीसोबत नाही तर आता युक्तीसोबत खेळण्याची आवश्यकता आहे. पुढचा बॉल, वा, टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय, गर्र कणगिरकी खातोय, वड बॉल. हेच म्हणत होतो ना आपण, शक्ती असणं गरजेचं, पण त्या शक्तीसोबत त्या युक्तीचा वापर करावा लागेल. युक्तीचा वापर केलाय, डॉट बॉल आलाय. आता बॉल आतमध्ये आला, ऑफस्पिन केला आणि ती पिचिंग अगदी रिटर्न क्रीजवरती, तिकडं सरळ आतमध्ये आलाय बॉल, डॉट बॉल. पुढचाही बॉल आणखी एक वेळेस अगदी सरप्राईज करणारा हा बॉल होता. वेग प्रचंड नाहीये, पण बॉलवरची वेग कमी केलाय, फिंगरचा रोल केलाय, बॉल आतमध्ये आलाय. त्याचबरोबरीने 3 षटकाचा खेळ संपलाय आणि धावा लागल्यात 29 धाव फलकावरती. जगातलं सगळ्यात चांगलं सौंदर्य म्हणजे काय, तर तुम्हाला हे चंद्र पाहायला मिळतोय आणि आमचे कॅमेरामॅनचंही कौतुक आहे. प्रज्योतचे संपूर्ण स्किल्स तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मग अगदी जेव्हा सूर्यदेव खाली जात होते, सूर्यास्तही आपण पाहिलात, चंद्रही आपण पाहतोय. नॅशनल स्पोर्ट्स आणि प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे ना, क्रिकेटचे दैदित्यमान सोहळा तुम्हाला माहीमचा महाराज तर पाहायला मिळतोच आहे, पण त्याचबरोबरीने हे सगळे काही क्षणचित्रही तुमच्या डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. जर आमचा हा प्रयत्न, आमचे एफर्ट्स, आमची घेतलेली मेहनत आवडली असेल मित्रांनो, तुम्ही लाईव्ह एन्जॉय करताय ना, जर नाही करताय मैदानावरती या तरी देखील काढा खिशातनं मोबाईल, करा एकदा लाईक, करा शेअर, करा सबस्क्राईब, कारण तुम्ही केलेला हा प्रयत्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे, थोडंसं स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम्स. सत्यविनायक गिरगाव त्यासोबतच लक्ष्मी साई सिद्धी, थोडं स्पीडअप करा. 18 बॉलचा खेळ झालाय, जवळपास 10च्या सरासरीने आपल्याला 29 धावा पाहायला मिळतात, पण अटॅक आतापर्यंत झालेला नाहीये, पण आताही होईल यात मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल आणि तो पहिलाच बॉल प्रचंड बाहेरच्या दिशेला. थोडा ऍक्शनचा आपण विचार केला तर यावेळी देखील तो रिलीज पॉईंट देखील तेवढाच मॅटर करतो अंडरअपच्या क्रिकेटमध्ये. 30 धावा 10च्या सरासरीने. यावेळेस पिचच्या बाहेर आहे का? येस, विकेटच्या बाहेर. अजित सर सांगतात, पाहतो बॉल विकेटच्या बाहेर डिलिव्हर केला, त्यामुळे नो बॉल असणार आहे. अभिषेक बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि आता अभिषेकला देखील, संपूर्ण टीमला देखील ना बॉलिंग चांगली आहे, पण त्या टीमकडे देखील कला कौशल्य आहे तुमच्याकडे, पण त्याचबरोबरीने लाईन लेंथ वरती अटॅक करावा लागणार आहे. इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल्डिंग दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील, लाऊड अपील केली जाते. पंच सांगतायत यस इट इज आउट. आणखी एक विकेट. झटका क्रमांक 4 लागतोय लक्ष्मी साई सिद्धी या संघाला. सर, तिसऱ्या पंचाची मागणी आहे, बॅटिंग टीमची आहे. येस अजित सर, बॅटिंग टीम ना? ओके, बॅटिंग टीमची आहे. बॅटर आउट आहे सर, बॅटर आउट आहे. नो मोर रिव्ह्यू.
1 बॉल आणि 32 धावा. यावेळेस देखील लेग स्पिनचा वापर केला होता. गती अजिबात देण्यात येत नाहीये. प्रत्येक बॉलवरती अगदी आपण पाहतो तर त्या फिरकीचा वापर केला जातोय. अष्टविनायक गिरगाव संघ फिरकीपटू अप्रतिम आणलेत या संघाने. अप्रतिम फिरकीचा वापर केला जातोय पण तरी देखील नियंत्रण आता चांगलं शोधावं लागणार आहे. 33 झालेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोर उभे राहिल्यात. चांगला प्रयत्न राहिला. खूप चांगली कॅच पकडण्याचा प्रयत्न इथे केला होता. एकाचं रूपांतर 2 धावांवरती झालाय. खेळलेला हा स्ट्रोक आणि त्यामुळे अगदी ती ऊर्जा सगळ्यांमध्ये संचारित झाली आहे की काय. पुढचा बॉल अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता. क्रॉस बॅटनी आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिंगलच मिळणार. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॉल सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे. धावा लागतात 36 धावफलकावरती. चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. वन टू गो. शेवटचा बॉल. 36 झालेत. या बॉल टप्पा पडतोय. बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. 1+1 2 धावा आणि आणखी एक मिळेल का तर नाही मिळणार. चांगलं बॅक केलंय. एकमेकांना बॅक करणं. अनेक खेळाडू असतात ना त्या अनेकतेमध्ये एकता म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. 10 ते 11 खेळाडू. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला कधी कधी 11 पाहायला मिळतात. कधी 8 पाहायला मिळतात. 1 to 4च्या क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला 8 ते 9 प्लेयर्स पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने त्या अनेकतेमध्ये एकता म्हणजेच क्रिकेटचा खेळ आहे. पुढचा बॉल. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केला आणि इथे देखील थोडासा लेझी अप्रोच पाहिला. सिंगल मिळाली आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतो तर 39. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 to go. 18 मिनिटांची अवधी आणि अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहतो तर 18 मिनिटांची अवधी आपण क्रॉस करण्याच्या अगोदर हा बॉल डिलिव्हर केला. तर आता विनंती आहे थोडंसं स्पीड अप करा. शेवटचे 6 बॉल आपल्याला फेकायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. आणखी एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे. पर्यंत धावा लागल्या धावफलकावरती 39. त्यामधील 19 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपाने आल्यात. आर्यन येतोय आता बॉलिंग ट्रॅकवरती. जर अगदी त्या 19 धावा काढून घेतलं तर मात्र फक्त 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या. अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. पहिलाच बॉल. मोठा फटका आणि फटका फसलाय. बॉल सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती मिळते विकेट. वाव. बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर हेमंत येतात. पहिला बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. हेमंत बारिया येतोय बॅटिंग करण्यासाठी. हा देखील एक नामवंत खेळाडू आहे. यावेळी देखील अगदी फुलटॉसचा बॉल आहे. सिंगल आणि अगदी आपल्या माइंडसेट वरती आपण कसं काम करताय. अगदी आपण काय मनस्थिती आहे काय टार्गेट सेट केला त्यावरती क्रिकेटचा खेळ चालतोय ना. कारण तुमच्या 2 कानांच्या मधोमध असलेलं मस्तिष्क त्यामध्ये जास्ती प्रमाणात खेळला जाणार आहे क्रिकेट आहे. आणि ही खेळपट्टी त्या खेळपट्टीवरती उभारण्यात आलेला तो तुम्ही पाहताय.
हा मानाचा मय, हा सन्मानाचा मय, हा माहीमच्या महाराजाचा मय तुम्ही पाहताय. 2 बॉलचा खेळ झाला. सिंगल दिली आतापर्यंत आर्यननी. आणखी एक वेळ अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट केली आहे. आणखी एक सिंगल मिळणार आहे. या षटकामध्ये आपण तो बॅलन्स पाहतोय. या षटकामध्ये आपण त्या लाईन लेंथ वरती थोडासा काबू, थोडासा कंट्रोल पाहतोय. 3 बॉल 2 धावा आतापर्यंत आर्यनने दिल्यात. चांगला कॅमेरा वर्क, खूप चांगला कॅमेरा वर्क म्हणावं लागेल नॅशनल स्पोर्ट्स वरती. पुढचा बॉल अगदी यॉर्करचा वापर इथे केला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न, फेकी नाही केली आहे आणि योग्य डिसिजन. आर्यनने चांगली बॉलिंग आतापर्यंत केलेली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये असं म्हटलं जातं बॅटर प्रत्येक बॉलवरती हल्ला करण्यासाठी सज्ज असतात, पण त्या हल्ल्याला प्रतिउत्तर दिलंय, प्रतिहल्ले दिलेत आर्यननी. 4 बॉल 3. 42 धावा लागल्यात धावफलकावरती. इथे हा बॉल चेस करण्याचा प्रयत्न, फेकी केली आहे आणि ती फेकी करत असताना आणखी एक एक्स्ट्राची धाव मिळेल का? तर एक्स्ट्राची धाव मिळाली आहे. जिथे तुम्ही एकेका धावेसाठी लढताय ना, झगडा करताय, भांडण करताय, लढाई करताय, तिथे मात्र तुम्हाला हे अशा एक्स्ट्राच्या धावा देऊन चालणार नाहीये. छोट्या छोट्या चुका देखील तेवढ्याच मॅटर करतात. इथे या 2 एक्स्ट्रा धावा मिळाल्या आणि त्यामुळे धावफलक आता 44 आकड्यावरती आहे. 10च्या सरासरी मेंटेन करण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेहुल आतापर्यंत त्याची बॅट थोडीशी शांत राहिली, पण आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ना. आता इथून तो आक्रमण करेल का, अटॅक करेल का? पुढचा बॉल, मोठा फटका खेळला. बॉल हवेत आहे, झाडाला अडवतोय, अडवल्यानंतर आलाय आतमध्ये. बॉल आतमध्ये येणं म्हणजेच काय, तर आजचा दिवस तुमचा असू शकतो, कारण तुमच्या नशिबाचा साथ तुम्हाला मिळाली. बॉल अगदी अडवतोय कुठे, थोड्याशा हलक्या फांदीला अडवला तर बाहेर जाल, तुम्ही आउट व्हाल. पण त्या जाड फांदीला अडवला तर मात्र बॉल आतमध्ये येईल आणि तुम्ही नाबाद असाल. तुम्ही धावून धावा कंप्लीट करू शकतात. पण 5 बॉल आणि 6 धावे आतापर्यंत दिल्यात आर्यननी. शेवटचा बॉल आहे, 45 लागल्या धावफलकावरती. हेमंत बारिया स्ट्राईकवरती आलाय. काही बॉल जो खेळ आहे ना, त्या बॉलवरती त्यांनी हे सिद्ध केलं की मला मोठा फटका मारण्याची आवश्यकता नाहीये. सिंगल डबल घेईल, मला माझ्या बॉलर्सवरती कॉन्फिडन्स आहे, प्रत्येक बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न करेल. 45-47 धावा बनवल्या तर मात्र मॅचला मजा येणार आहे. 45 बनल्यात. शेवटचा बॉल आहे, हेमंत बारिया स्ट्रायकिंग एंडवरती आहे, आर्यन बॉलिंग ट्रॅकवरती. 5 बॉल 6 आतापर्यंत दिल्यात. पुढचा बॉल पुढे आला, समोर येऊन अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस थोडासा बंद केला, सिंगल मिळाली आणि कदाचित जे हवं होतं ना ते मिळत आहे. 46 धावा लागल्या धावफलकावरती. 47 धावेचं एक चांगलं लक्ष तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा तुम्ही चंद्र पाहताय तुमच्या टीव्ही स्क्रीन. जगातील सगळ्यात चांगलं सौंदर्य म्हणजे काय तर चंद्र, आणि ते चंद्र तुम्ही आमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक आहे ना, अर्धचंद्र पाहायला मिळतोय. वाह, वॉट अ कॅमेरा वर्क, अप्रतिम, दर्जेदार. ही कला आहे ना खऱ्या अर्थाने. जे कला कौशल्याचं कौतुक आपण नेहमी या क्रिकेटर्सचं करतो ना, त्याचबरोबरीने हे क्षणचित्र टिपणं देखील तीच कला आहे ना, आणि ते कला खूप चांगली पाहायला मिळते आमच्या संपूर्ण नॅशनल स्पोर्ट्सच्या या कॅमेरामॅन्सकडूनही.
हॅलो. ₹47 टू विन. याच्यानंतर लगेचच मुकेश रॉयल संघाने तयार राहायचं आहे. आपला सामना यामधील विजेत्या संघाबरोबर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. उद्या ठीक 1 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 12:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल याची नोंद घ्यायची आहे. उद्या देखील 12 संघ आपल्याला खेळताना दिसतील व सोमवारी सुपर 8 सकाळी बरोबर 10 वाजता पहिला चेंडू पडेल याची नोंद घ्यायची आहे. 9:30 वाजता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघांना रिपोर्टिंग टाइम असेल. चला घाई करा. आपला 12वा खेळाडू इथे लेट्स प्ले. 47 धावांचं लक्ष. डॉट बॉल. खूप चांगली अशी सुरुवात गोलंदाजाकडून. अभि आपला दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा फ्लिक लेग साइडला 1 धावेसाठी. स्ट्राईकवर आहेत वैभव. समोर टटकावून दिला आणि बघतोय सुंदर असा झेल. अप्रतिम झेल असा टिपलेला आहे. कॅच ऑफ द डे. वैभव हे झेलबादच्या स्वरूपात आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज रोहित. ऑफ साइडला टच केला आणि सिंगल धाव घेतलेली आहे. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी अभि यांची. अभि देखील ही स्पर्धा खूप वर्षापासून खेळतायत.
आमच्याशी देखील ते जोडले होते. त्यांची गोलंदाजी आम्ही पाहत आलोय. एक षटक पूर्ण होऊन 3 धावा. रोहित सामना करतायत. भूषण भूषण शिशुपाल अत्यंत जुने असे खेळाडू. खूप सामने त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जीवावर गाजवलेत. ते आपल्या समोर आहेत. भूषण शिशुपाल. असल्फा संघाला देखील त्यांनी ते जोडले गेलेले होते. भूषण सुंदर असा लेग साईडला तटवलेला बॉल. 2 धावांसाठी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत व धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 8. सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या नावाला अशी साजेशी गोलंदाजी करतात भूषण. पंचांच्या भूमिकेत अजित निकम सर आणि हा फलंदाज होतोय बाद. बॉक्स आउटच्या रूपाने रोहित यांना माघारी परतावं लागतंय. पंचांच्या भूमिकेत अजित निकम सर, पद्मनाभ बाबू सर व तसेच अभय निकाळजे सर खूप चोख कामगिरी बजावताना आपल्याला दिसत आहेत. चला घाई करायची आहे. स्पीडअप करायचं आहे. डॉट बॉल. व्हॉट बॉल. बॉल ऑफ द डे म्हणता येईल या बॉलला. फलंदाजाला काहीच कळलं नाही व बॉलने गिरकी घेऊन मागून स्टंपला हिट केलं. सुंदर अशी गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज आहेत हेमंत.
नवीन फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईकला आहेत आकाश. मोठी अशी धावसंख्या चेस करत आहे. सिंगल रन. धावसंख्या आहे 10. 47 धावांचं मोठं असं लक्ष. तुम्हाला फलंदाज इथे बाद होतोय. पंचांचा इशारा आहे. नो बॉल आणि फलंदाज आउट होतोय. साईडमचा नो दिलाय. फलंदाज बाद होतोय. बॉल काउंट. नवीन फलंदाज आहेत अभिषेक. व्हाईट बॉल. आत्ताचा 1 to गोचा इशारा आलेला आहे अजित सरांकडून. तीन षटक संपून 13 धावा झालेल्या आहेत. अजूनही धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला 12 बॉल 34 धावांची गरज आणि हा सुंदर झेल टिपलेला आहे. अभि हे गोलंदाज अत्यंत सुरेख अशी कामगिरी प्रत्येक वेळी त्यांनी केलेली आहे. नवीन फलंदाज आलेले आहेत अश्विन. 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले आहेत. व्हाईट बॉल. धावांची सरासरी पाहता अजूनही 19.2 च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. तुम्हाला चान्स घ्यावा लागेल. फलंदाज होतोय बाद. 6वा गडी बाद. राहुल तंबूच्या आसऱ्याला परत. धावसंख्या झालेली आहे 15. 15 या धावसंख्येवर 6 गडी बाद. 3 ओव्हर पूर्ण होऊन 3 चेंडू झालेले आहेत. फलंदाज बाद. वन साइड अशी मॅच आपण पाहतोय. थोडं फाईट बॅक करावं लागेल. एखाद दुसरा 6 ची गरज आहे.
अप्रतिम चेंडू अभियांचा आपण पाहतोय. मी म्हटल्याप्रमाणे अभि हे खूप प्रभावी गोलंदाज या मैदानात आपण वेळोवेळी त्यांना बघत आलोय. वेल बोल्ड अभि. नवीन गोलंदाज बॉलर्स नेम अंकुर. अंकुर देखील ही स्पर्धा खूप वर्षापासून खेळत आहेत. शिवनेरी संघाला त्यांनी बऱ्याच वेळा शिवनेरी संघातून खेळलेले आहेत. अतिरिक्त धाव. पाचवं षटक पहिला चेंडू. फलंदाज बाद. मला वाटतंय ऑल आउट झालेले आहे संघ. डॉमिनन्स आपण पाहतोय. चला मुकेश रॉयल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे व आपले पंच अभय निकाळजे यांनी टॉस उडवून घ्यायचा आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातली आपण पाहतोय. मुकेश रॉयल विरुद्ध